हाय, डॉक्टर मोनाली. रिसेंटलीच कालच आमच्या क्लिनिकमध्ये एक पेशंट आलेले ज्यांनी रूट कॅनल केलेलं, आधी कॅप देखील बसवली, म्हणजे पूर्णपणे ट्रीटमेंट व्यवस्थित केली. पण त्यांनी काहीतरी कडक खाल्लं आणि ती कॅप निघाली. ती कॅप निघाल्यानंतर त्यांनी कॅप बसवलीच नाही आणि तसंच त्या दाताने पुन्हा सारखं चावायला सुरुवात केली. वर्ष ओलांडली, 2 वर्ष ओलांडली. परंतु काही दिवसांआधीच त्यांनी परत त्या साईडने अतिशय कडक खायला सुरुवात केली आणि कडक खाता खाता दाताची तर कॅपॅसिटी संपली आता चावण्याची. ऑलरेडी तो रूट कॅनल ट्रीटेड आहे. तो दात फ्रॅक्चर झाला. फ्रॅक्चर म्हणजे कसा, पूर्ण एक तुकडा असा हलत होता दाताचा. सांगण्याचा मुद्दा काय म्हणजे हा एवढा मोठा सीन तुम्हाला सांगण्याचा मुद्दा एकच आहे की रूट कॅनल केलं, एवढ्या विजिट्स तुम्ही डॉक्टरकडे आले, पैसे तुमचे गेले, कॅप बसवूनही फक्त एका चुकीमुळे की तुम्ही ती कॅप निघाल्यानंतर पुन्हा कॅप लावली नाही म्हणून तो दात कामातून गेला. अजून वर्स्ट केस सिनारिओ काय आहे, हे तर ठीक आहे झालं. तो दात जेव्हा फ्रॅक्चर होतो आणि तो जेव्हा काढावा लागतो तेव्हा तो नॉर्मल दातासारखा निघत नाही, त्याला सर्जिकली काढावा लागतो. सर्जिकली म्हणजे काय, कट करून तुकड्यांमध्ये लिटरली चुरा होतो दाताचा. पेशंटलाही तेवढा वेळ चेअरवर बसावं लागतं आणि ती सगळी प्रोसिजर होते, बोन कट होतो. तर ह्या एवढ्या मेजर प्रॉब्लेम्सपासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही साध्या साध्या गोष्टी त्या वेळेस डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे केल्या पाहिजे. थँक्यू.